संजय कपूर म्हणजे करिश्मा कपूरचा एक्स हजबंड. तर त्याचं म्हणजे निधन झालेलं आहे 12 जून 2025 रोजी लंडनमध्ये. आणि लंडनहून त्याचं पार्थिव शरीर दिल्लीला आणण्यात आलेलं होतं. आणि तिथं म्हणजे करिश्मानं आपल्या दोन्ही मुलांना घेऊन हजेरी लावलेली होती. दोन्ही मुलांना अंत्यदर्शनासाठी घेऊन गेली होती. त्यांचा जरी घटस्फोट झाला तरी ते दोघं मिळून मुलांची काळजी घेत होते. मुलांच्या जिथे कुठं काही जे म्हणजे प्रोग्राम असायचे शाळेतील असो किंवा कुठलं अवॉर्ड फंक्शन असो, अशा ठिकाणी ते दोघंही तिथं आवर्जून जायचे. म्हणजे मुलाच्या आनंदाचा ते विचार करत होते आणि मुलांची जी प्रगती आहे याचा ते विचार करून म्हणजे मुलांचं संगोपन करत होते. म्हणजे खरंच म्हणजे हे जे जोडपं म्हणजे घटस्फोटित जोडपं आहे त्यांनी मुलाचा खूप विचार केलेला आहे. नाहीतरी आजकाल मुलांच्या कस्टडीविषयी त्रास होतो किंवा याला दे त्याला दे असं चालू असतं. पण यांनी तसं काही केलेलं नाही. यांच्या म्हणजे दोघांच्या समजूतदारपणामुळं मुलांचं संगोपन छान झालेलं आहे. तर करिश्मा कपूर ही किती म्हणजे चांगली आहे हे कशावरून दिसतं, तर तिनं घटस्फोटानंतरही संजय कपूरच्या अंत्ययात्रेमध्ये गेली आणि तिथली जी तयारी होती सगळी ही करिश्मा कपूरने केलेली आहे. जी प्रियाला करायला पाहिजे होती ती करिश्माने केलेली आहे. तर संजय कपूर आणि करिश्माचं नातं कसं होतं हे एका डायरीवरून दिसून येतं की संजय कपूर काय म्हणतो की करिश्मा म्हणजे घर होती किंवा घर आहे, मी घरालाच सोडलेलं आहे असं तो म्हणतो. आणि प्रियाविषयी बोलताना तो म्हणतो की ती एखाद्या हॉटेलसारखी आहे, एक बिझनेस वुमन आहे आणि तिच्याविषयी जो निर्णय घेतलेला आहे तो माझा चुकलेला आहे असा संजय म्हणतो. आणि करिश्माला सोडण्याचा निर्णय ही चुकलेला आहे असं संजयच्या एका डायरीमधून लक्षात येतं. आणि एक लॅपटॉपमध्ये पण एक त्यांची फाईल सापडलेली आहे KS नावानं. त्याच्यामध्येही सगळे म्हणजे त्यांचे फॅमिली फोटो वगैरे म्हणजे संजय कपूरनं सेव्ह करून ठेवलेले आहेत. सगळ्या आठवणी जपून ठेवलेल्या आहेत. म्हणजे दोघांचं नातं घटस्फोटानंतरही चांगलं होतं. करिश्मा कपूरनं मुलांना हे म्हणजे जाणवू दिलेलं आहे की आता तुम्हाला तुमच्या वडिलांशिवाय जगायचं आहे हे तिने आपल्या मुलांना समजावलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.